नमस्कार, पुष्पाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया खास डायबिटीजच्या पेशंटसाठी मोड आलेल्या कडधान्यांची रेसिपी, म्हणजे उसळ बनवणार आहोत साधं। तर हे अत्यंत पौष्टिक आहे आणि याच्यामध्ये फायबर आहेत, प्रोटीन्स आहेत आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटसुद्धा आहेत, जे हळूहळू पचतात आणि त्यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही आणि बराच वेळ भूकसुद्धा लागत नाही। तर अशा वेळेस आपण डायबिटीजच्या पेशंटला ही उसळ नाश्त्यात किंवा मग जेवणामध्ये नक्कीच देऊ शकतो। तर इथे मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, तुम्ही याच्यापेक्षा कमीसुद्धा तेल घालू शकता आणि थोडंसं जिरा मोहरी घालायचं आहे। इथे कढीपत्ता घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि मी याच्यामध्ये भाज्यासुद्धा टाकणार आहे। तर कढीपत्ता झाल्यानंतर इथे मी हिरवी मिरची आणि कांद्याचा भरपूर प्रमाणात वापर करायचा आहे, कांदे जास्त वापरायचे याच्यामध्ये। कांदे इथे मी टोमॅटो जास्त वापरायचे आहे आणि शिमला मिरची आणि गाजरचा सुद्धा वापर करणार आहे। तर मिरची अगदी 1 मिनिट होऊ दिली आहे आणि मोठा कांदा घेतलेला आहे मी, कारण उसळ थोडीशीच आहे माझ्याकडं, मी थोडीशी उसळ बनवून दाखवणार आहे, पण कांदा एक मोठा घेतलेला आहे। तर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, मऊ होऊ द्यायचा आहे। तर झाकून घ्यायचं आहे, तेल कमी असल्यामुळे थोडंसं बुडाला लागू शकते कढईला, तर लक्ष द्यायचं आहे। तर बघा इथे मोड आलेले हे माझ्याकडे कडधान्य आहेत, तर मी असंच फ्रीजमध्ये ठेवते आणि 2-3 दिवस मग असेच खाऊ शकतो किंवा मग याचं उसळ वगैरे बनवून ते सुद्धा खाऊ शकतो किंवा मग सॅलड वगैरे खाऊ शकतो। तर झाकून ठेवायचं आहे म्हणजे कांदे लवकर शिजतील। तर बघा थोडंसं लक्ष माझं दुसरीकडे गेले, तर इथे थोडंसं बुडायला लागले होते कांदे, पण काहीच हरकत नाही। तर इथे कांदे आता झालेले आहेत, मिक्स करून घेते मी आणि थोडीशी अर्धा चमचा आलं लसणाची इथे पेस्ट घालून घ्यायची आहे, म्हणजे चव चांगली लागेल। चव जर चांगली लागली तर पेशंटसुद्धा आवडीने, म्हणजे कोणी पण आवडीने खातात। तर मोठा एक टमाटर घेतलेला आहे, त्याला बारीक चिरून घेतला आहे आणि ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। तर आता इथे मी शिमला मिरची घेतली एक आणि गाजर घेतले थोडेसे, गाजर तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता, पण असेच मला असेच तुकडे म्हणजे खायला चांगले वाटतात म्हणून असे तुकडे केले आहे मी। तर आता हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा शिजू द्यायचं आहे। तर थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणजे कसं वाफ येते आणि भाज्या लवकर नरम पडतात। खूप जास्त याला अजिबात शिजवायचं नाही आहे। तर थोडीशी हळद घालायची आहे आणि मिरच्या टाकल्या आहेत म्हणून मी तिखटाचा एकदम थोडासा वापर करत आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। याच्यामध्ये साखर वगैरे अजिबात घालायची नाही, बरेचदा मुगाच्या उसळमध्ये किंवा मग कडधान्यामध्ये हा साखरेचा वापर करतात हलकासा चवीसाठी, पण इथे आपण डायबिटीजसाठी करत आहोत त्याच्यामुळे आपण साखर अजिबात घालायची नाही इथे। तर थोडंसं मऊ होऊ द्यायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आपल्याला एक, आणि बघा थोडंसं 2 मिनिट ठेवायचं आणि झाकून ठेवायचं। झाकल्यामुळे काय होते, पदार्थ थोडासा लवकर शिजतो। तर आता हे स्प्राऊट मी सगळे इथे टाकून घेत आहे याच्यामध्ये, पूर्ण टाकून नाही घेत, थोडंसं ठेवणार आहे आणि थोडेसे स्प्राऊट आपण इथे तयार करणार आहोत। आणि हे जे स्प्राऊट आहेत हे म्हणजे कडधान्य आहे, ते जास्त अजिबात शिजवायचे नाही, मऊसूत अजिबात करायचं नाही, त्याच्यामुळे काय होते ग्लायसेमिक इंडेक्शन वाढतो आणि त्यामुळे साखर लवकर वाढू शकते। म्हणूनच आपण हे थोडंसं कुरकुरीत ठेवायचं आहे, जास्त अजिबात शिजवायचं नाही आहे। खास हे डायबिटीजच्या पेशंटसाठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला याची काळजी घ्यायची आहे। तर मी थोडंसं झाकणवर इथे पाणी ठेवते, वाफेमुळे कसं लवकर शिजल्या जाईल। जर तुम्हाला कुकरमध्ये करायचं आहे तर फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची आहे आणि अशी थोडंसं म्हणजे अजिबात अशी नरम मऊसूत करायचीच नाही आहे, हलकं हलकं थोडंसं शिजलं की झालं। तर बघा असं 1-2 मिनिट मी इथे 5 मिनिट इथे शिजू दिली आहे। अशी शिजवल्या भांड्यातमुळे अशाच कढईमध्ये शिजवली, त्याच्यामुळे अशी काही मऊसूत होणार नाही अजिबात। तर 5 मिनिट आपले शिजवून घेतलेलं आहे आणि आता कोथिंबीर टाकून झालेला म्हणजे गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपली ही उसळ इथे तयार झालेली आहे। खमंग मस्त अशी छान लागते, खुसखुशीत, आणि म्हणजे खुसखुशीत मनापेक्षा अशी छान अशी क्रंची टाईप लागते खूप। तुम्ही नक्की करून बघा एकदा, खायला पण मस्त वाटते। तुम्ही अशीच खाऊ शकता किंवा मग पोळी किंवा भाकरीसोबत, तर म्हणजे पेशंटला भाकरीसोबत तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा मग नाश्त्यासुद्धा देऊ शकता। तर अशा प्रकारचा आहार तुम्ही तुमच्या पेशंटला देऊ शकता। तर व्हिडिओ आवडला असेल एक लाईक नक्की करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।